श्री गणेश, रिद्धी सिद्धी, आज हे विशेष स्थान आपण ग्रहण करावे। पण हे स्थान तर आपले आणि मातेचे आहे। पण माझी आज अशी इच्छा आहे की आपण हे आसन ग्रहण करावे। आज जेजुरीमध्ये सर्वांनाच ठाऊक आहे की गडावर उत्सव आहे, पण मी हे मात्र सांगू शकत नाही की तुम्ही साक्षात श्री गणेश आहात आणि तुम्ही रिद्धी सिद्धी। म्हाळसेला जरी सत्य काय आहे हे समजले असले तरी बानूला मात्र अजून समजले नाही। तिला सत्य काय आहे हे समजायला हवं आणि म्हणूनच ही गुप्तता पाळली गेलेली आहे। श्री गणेश, या मल्हारी चरित्रात तुम्ही साक्षी आहात आणि तुम्ही तुमचं दायित्व पार पाडलं आहे। ह्या कार्यासाठी तुम्हाला रिद्धी सिद्धींपासून दूर राहावं लागलं, हे बालरूप स्वीकारावं लागलं आणि आता हा आनंद साजरा करण्यासाठी अतिशय उत्तम असं निमित्त मिळालं आहे। आपण अगदी योग्य बोलत आहात देवी। माघ मासात श्री गणेशोत्सव साजरा होतो आहे। नारायण नारायण। श्री ब्रह्मदेव, साक्षात आपण जेजुरी गडावर आला आहात, आमचा आनंद द्विगुणित झाला आहे। आज सगळ्या सृष्टीत श्री गजाननाची आराधना केली जाते आहे। सगळी सृष्टी श्री गणेशमय झालेली आहे। श्री गणेश, यावेळी आपण आपल्या भक्तांना आशीर्वाद द्यावा। तसेच माझ्या सर्व भक्तांना आपण सुखी ठेवावे। या खंडोबाची जे भक्ती करत आहेत त्यांच्यावर आपली कृपा दृष्टी सदैव असू दे। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंतात ना माणसं, ते असं। अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये। आई,
मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.